Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 5th subject English. Topic Only one mother. Only one mother. एकमेव अशी आई. Listen, repeat and read with me. ऐका, म्हणा आणि माझ्याबरोबर वाचा. First I read this poem. 100 of star in the pretty sky, in the pretty sky. 100 of shell on the shore together, on the shore together. 100 of birds that go singing by, that go singing by. 100 of lambs in the sunny weather, in the sunny weather. 100 of dewdrops to greet the dawn, to greet the dawn. 100 of bees in the purple clover, in the purple clover. 100 of butterflies on the lawn, on the lawn. But only one mother, the wide world over, the wide वर्ल्ड ओव्हर. पोएट आहे जॉर्ज कुपर. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी ही जी पोएम आहे, या पोएममध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी या 100 ऑफ म्हणजे शेकडो गोष्टींमध्ये मिळत असतात. परंतु आई ही अशी एक व्यक्ती आहे की जी आपल्या आयुष्यामध्ये एकमेव अशी आई असते की जी आपल्याला जीव लावते, आपली काळजी घेते, आपल्यावरती जीव ओवाळून टाकते, अशी एकमेव व्यक्ती, आणि ती म्हणजे आई. 100 ऑफ स्टार इन द प्रिटी स्काय. या ठिकाणी आपल्याला या आकाशामध्ये शेकडो स्टार हे पाहायला मिळतात, आणि तेही सुंदर असं आकाश आहे, आणि आकाशात आपल्याला शेकडो स्टार हे पाहायला मिळतात. 100 ऑफ सेल्स ऑन द शोअर टुगेदर. शेल्स शिंपले, शोअर समुद्र किनाऱ्यावरील परिसर. तर समुद्र किनाऱ्यावरील जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये आपल्याला शेकडो शंख शिंपले हे पाहायला मिळत असतात. 100 ऑफ बर्ड्स दॅट गो सिंगिंग बाय. त्याचप्रमाणे आपल्याला आकाशामध्ये हे जे शेकडो पक्षी आहे, हे पक्षी आनंदाने गात असतात, आणि आनंदाने ते या आकाशामध्ये भरारी घेत असतात. 100 ऑफ लॅम्प्स इन द सनी वेदर. तर सनी म्हणजे भरपूर सूर्यप्रकाश असलेला, आणि वेदर म्हणजे हवामान. मग हे जो सुंदर असा सूर्यप्रकाश आहे, आणि अशा या सूर्यप्रकाशामध्ये स्वच्छ अशा वातावरणामध्ये जे शेकडो लॅम्प्स असतात, लॅम्प म्हणजे कोकरू, हे कोकरू या ठिकाणी फिरत असतात, आणि सगळीकडे आनंद हा घेत असतात. 100 ऑफ ड्यू ड्रॉप्स टू ग्रीट द डॉन. त्याचप्रमाणे डॉन मीन्स सकाळ. सकाळी जर लवकर उठलं तर पहाटेच्या वेळी आपण जर गवतावर फिरायला गेलो तर त्या गवतावर आपल्याला सुंदर असे दवबिंदू हे पडलेले दिसतात. 100 ऑफ बीज इन द पर्पल क्लोव्हर. त्याचप्रमाणे या ठिकाणी गार्डनमध्ये आपल्याला जांभळ्या रंगाची जी फुलं असतात, तर ही फुलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, आणि ही एक क्लोव्हर म्हणजे एक त्रिदल अशी वनस्पती आहे की त्या वनस्पतीला जांभळ्या कलरची फुलं येतात. तर ह्या वनस्पतीवर आपल्याला शेकडो बीज म्हणजे मधमाशा ह्या त्या ठिकाणी फिरत असतात आणि भुनभुन करत असतात. 100 ऑफ बटरफ्लाईज ऑन द लॉन. त्याचप्रमाणे लॉनमध्ये म्हणजे जे गवत असतं, या गवतावर आपल्याला सुंदर असे बटरफ्लाईज हे उडत असताना दिसतात. बट ओनली वन मदर द वाईड वर्ल्ड ओव्हर. परंतु आई ही अशी एकमेव व्यक्ती आहे की जगामध्ये आई ही एकटीच असते, आणि ती आपल्या मुलाची सगळ्या प्रकारे काळजी घेते, निस्वार्थपणे आपल्या मुलांवर जीव ओवाळून टाकते. आपल्या मुलांसाठी ती कायम धावपळ करत असते, आणि नेहमी त्यांच्यासाठी ती जगत असते. अशी असते ती असते आई, आणि अशी एकमेव आई ही आपल्याला या जगामध्ये पाहायला मिळते. सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला शेकडोमध्ये पाहायला मिळतात, परंतु आई मात्र ही आपल्याला केवळ ओनली वन अशी एकटी व्यक्ती आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मिळत असते. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे ही जी पोएम आहे, ह्या पोएमचं एक्सप्लेनेशन हे या ठिकाणी मी केलेलं आहे.
तर ह्या पोयमचे जे क्वेश्चन आणि आन्सर्स आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.